नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अद्विक आणि सरोज आता कलाविषयीच बोलत असतात. किती काय सहन केलंय सुरुवातीला, स्वतःला सिद्ध करणं, सगळ्यांचे ऍडजस्ट करणं, सगळ्यांची बोलणी खाल्ली, रागराग सहन केला. आणि आई, मी तरी तिला कुठे बरं बघितलंय? मी तिला किती त्रास दिला आणि किती हडतूड केलीये. अजिबात तिच्याशी चांगलं वागलेलं नाहीये. तरी सुद्धा तिने न तक्रार करता सगळं काही सहन केलं आणि इथेच ऍडजस्ट केलं. अगदी खाली झोपायला लागलं तरी ती झोपली, पण कधी तक्रार केली नाही. खूप काही सहन केलंय ग तिने. नेहमी हसत खेळत मला चॅलेंज देत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली नेहमी. आई, ती सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट सिस्टीम कधी झाली मला कळलंच नाही ग. ती कधी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला लागली, हिमतीने माझा साथ देत राहिली, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहिली. खरंच मला कधी कळालं नाही ग. सरोज आता येते आणि अद्विक जवळ. खरं तर तिने सगळ्यांना समजून घेतलं आणि सगळ्यांच्या बाबतीतच खंबीरपणे उभी राहिली. कुणाला काहीही मदत लागो, तिच्या परीने तिने ती मदत करण्याचा प्रयत्न केलाय नेहमीच. संगीता आता कलाच्या डोक्यावरून हात फिरवते. किती समजून घेतलं असन समद्यांना, समद्यांसाठी काय काय केलं असेल हे आईपेक्षा जास्त कुणाला ठाव असणार ग. समधी कर्तव्य नीट आणि काटेकोरपणे पार पाडायला लागणार आहे. गरज पडली ना कधी कले, सहन बी करायला लागणार आहे. कुटुंबाला येणारं संकट बाजूला सारायचं आणि धीटपणे सामोरा करायचा सगळ्या संकटाचा. घरातल्या सगळ्यांबरोबर जुळून घ्यायचं, मिळून मिसळून राहायचं, वादविवाद टाळायचे. बघ कला, सगळं काही करताना कदाचित स्वतःचं मन बी मारायला लागणार, मनाच्या विरुद्ध बी वागायला लागणार. नाही करायचंय तरी पण ते करावंच लागणार, फक्त आपल्या संसारासाठी आणि सगळ्यांना सावरून घेण्यासाठी. कळतंय का कला? संगीता आता 4 गोष्टी समजुतीच्या सांगत असते आपल्या कलाला. आई, नाही ग, तू चुकतीयस. आधी आम्ही एकमेकांचे नव्हतो ना, म्हणून माझ्यावर तशी वेळ आली किंवा मला काय काय सहन करायला लागलं. आता मात्र तशी वेळ कधीच येणार नाहीये माझ्यावर. आता आम्ही एकमेकांना समजून घेतोय, एकमेकांवर प्रेम करायला लागलोय. आता माझ्यावर कधीच तशी वेळ येणार नाही. आणि चांदेकर असं काही आता होऊच देणार नाही. तो लक्ष देणार आणि बारकाईने सगळं चांगलं करण्याचाच प्रयत्न करणार. माझा पूर्ण विश्वास आहे चांदेकरचा. आता माझी काळजी नक्कीच घेईल. अद्विक म्हणतो, मी आता तिचा विश्वास कधीच तोडणार नाही. जिथे जिथे जे जे कमी पडेल ते सगळं काही पुरवण्याचा प्रयत्न करणार आणि खंबीरपणे तिला साथ देणार. इकडे आता कला म्हणते, आई अजिबात काळजी करू नको. जिथे कुठे जे काही कमी पडेल तिथे तिथे चांदेकर उभा असणार, अगदी सगळं पुरवायला किंवा मला साथ द्यायला. तू अजिबात काळजी करू नको बरं. आता सगळं काही छान आणि छानच होणार आहे. कला आता संगीताच्या मांडीवर परत झोपी गेलेली असते. अद्विक इकडे तयार झालेला असतो आणि स्वतःच्या हातानेच मंडोळ्या स्वतःला बांधतो आणि आरशात बघतो. किती हँडसम दिसतोय अद्विक चांदेकर. मी भारी दिसतोय कारण मी कोण आहे? मी द ग्रेट अद्विक चांदेकर. आणि तू सुद्धा भारीच दिसत असणार आहे. पण एक्झॅक्टली कशी दिसतीये हे लग्नाच्या आधी बघायला मजा येणार ना. आणि मला बघायचंय तुला कला. फोन तर नाही माझ्याकडे, मी काय करू आणि तुला कसं बघू? तरी पण मला तुला लग्नाआधी एकदा बघायचंय म्हणजे बघायचंच आहे. अद्विक आता आरशासमोर उभा राहिलेला असतो आणि स्वतःचीच हे सगळं काही बोलत असतो. कला खूप सुंदर दिसत असते. संगीता, काजल सगळेजण मिळून तिला तयार करत असतात. अगदी कोणाची दृष्ट लागू नये इतकी गोड दिसत असते कला. संगीता आता गंमत करत असते. कले, पाहिलंच ना काजू, कलेला किती जड जातंय ना. माहेर सोडतं आणि प्रत्येक पोरीचं असंच असतं बरं. माहेर सोडवत नाही, पाय जड होत्यात ग, पण जावं तर लागतं. कला तिच्या विचारांमध्ये मग्न झालेली असते. काजल आणि संगीता काहीतरी त्यांचं बोलत असतात. तिचं लक्षच नसतं त्या काय बोलताय. तिला रोहिणीची रूम मध्ये काय शोधलं, रोहिणी कशी पटकन गाडीत बसून निघून गेले राहुल सोबत, ते सगळं काही आठवत असतं. आणि तोच विचार ती सारखा कला करत असते. काहीही झालं तरी रोहिणीचं आणि राहुलचं काय चाललंय हे तिला शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो. संगीताच्या लक्षात येतं, माझ्या बोलण्याकडे कलाचं लक्षच नाहीये. कले, कसला विचार करते एवढा? आधी एकदा लग्न होतंय असं झालंय ग मला. चांदेकरशी बोलायला मोकळी, बोलायला की भांडायला. आई, तू पण गंमत करतीये का? काजल आणि संगीता आता हसायला लागलेले असतात. ए गुंड्या, एवढी ब्लाऊजची गाठ नीट कर ना. ते काम आपलं नाही या, ते काम ग बसतीस का? कर व्यवस्थित. काजल म्हणते, काय सुंदर दिसतीये ग तायडे तू. त्याच्या डोक्यात सारखं ते राहुलचं फ्लॅट, रोहिणी हे सगळं काही चित्र समोर येत असतं. तिच्या डोक्यात तोच विचार चाललेला असतो. आता दोघेही बाहेर निघून जातात आणि कला एकटीच तो विचार करत थांबलेली असते. रोहिणी मॅडम आणि राहुलचं लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे मला. त्यांचं नेमकी काय चाललंय, काय उद्योग आहे मला कळायलाच हवा. आणि बंदोबस्त सुद्धा त्यांचा योग्य तो करायलाच हवाय मला. रोहिणी आता वकील साहेबांना चॅटिंग करते.
आज काहीही झालं तरी मला तुमच्याशी भेटायचंय आणि बोलायचंय, खूप महत्वाचं. कधी भेटायचं, कधी बोलायचं तुम्ही सांगा, वेळ ठरवूया आपण, मग तिथे भेटूया. लग्नाची गडबड असल्यामुळे पटकन मला सटकता येईन, कोणाच्या लक्षातही येणार नाही. कदाचित आज आणि आत्ताच भेटलो तर चांगलं होणार. सगळा गोंधळ गडबड, सगळं घाई, सगळी काही चाललेली असते. तेवढ्या वेळात रोहिणीला पटकन बाहेर सटकून जायचं असतं आणि वकिलांना भेटायचं, महत्वाचं काहीतरी बोलायचं असतं. तिला माहितीये एवढ्या गोंधळात मी नाहीये ही कोणाच्या लक्षातच येणार नाही, आणि जरी लक्षात आलं तर काहीतरी द्यायचं दुसरं कारण. अरे चोह आवर, रोहिणी हे इकडे ठेव, रोहिणी तिकडे, आबाची सगळ्यांचीच लगबग चाललेली असते. तेवढ्यात काय नवरदेव आलेले असतात खाली अगदी तयार होऊन. काय दिसतोय तू, वा वा वा, एकदम हॉट दिसतोय. रजनी म्हणते, काय भाषा आहे तुझी, कळतंय का सोहम? जरा व्यवस्थित भाषा वापरता येत नाही का? राजबिंडा दिसतोय अद्विक, बोलता येतं का व्यवस्थित? त्याला म्हण राजबिंडा दिसतोय म्हणून. सरोजने अद्विकला काळा टीत लावलेला असतो, कोणाची नजर नाही लागू. अद्विक खरंच खूप छान दिसत असतो. खूप छान अशी तयारी, सगळी पाहुणी मंडळी यायला आलेली असतात, कुणी येत असतं. सगळी गडबड गोंधळ घाई तयारी अजूनही चाललेली असते. आबा आता अद्विकच्या समोर उभा राहतात. वा 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 वा, सौभाग्यकांक्षिणी तुमची, लय खुश होणार बघा तुम्हाला बघून. अद्विकराव, एक नंबर झाक दिसताय तुम्ही. अद्विक मनातल्या मनात म्हणतो, मी जसं दिसतोय तसं मला तिला आत्ताच्या आत्ता दाखवायचंय, किंवा ती कशी दिसतीये हे मला आत्ताच्या आत्ता बघायचंय. पण बघू कसा, माझा फोन तर माझ्याकडे नाहीये. कोणाच्या तरी फोनवरून मला बघायलाच लागणार. आज जरा फोन द्या ना. कशासाठी? तुम्ही आत्ता म्हटलं ना, चिरंजीवी कांक्षिणी सौभाग्यवती, ती कशी दिसते मला बघायचंय आणि मी कसं दिसू तिला दाखवायचंय. ती जरा खुश झाली पाहिजे ना. अद्विक हे बघ, मला शब्दात पकडू नको, तुला फोन बिन काही मिळणार नाहीये, चल निघ. अद्विक म्हणतो, फ्रेश आहे ना, जस्ट रेडी होऊन आलोय, प्लीज प्लीज द्या ना आबा. आबा म्हणता मिळणार नाही. अद्विक निघ तू, आता उतावळं व्हायचं नाही, अगदी थोडाच वेळ राहिलाय, मग काय कायमचेच एकत्र येणार. आता शांत बसा, मी तुला फोन देणार नाही, चल निघ. अद्विक फोन द्या फोन द्या सारखं लहान बाळासारखं म्हणत असतो. आबा म्हणतात फोन मिळणार नाही, चल निघ इथून. आबा आता तिथून निघून गेलेले असतात. जी पाहुणी मंडळी आली त्यांच्याशी बोलत असतात. अद्विक आता प्रयत्न करत असतो, कुणाचा फोन मला मिळणार आणि कुणाला म्हटल्यावर पटकन मला फोन मिळणार याचा विचार करतच असतो. इकडे तिकडे बकरा तो शोधायला लागलेला असतो. आता रजनी पकडलेली असते. का की जरा फोन देतीस का ग, खूप महत्वाचं काम आहे. रजनी म्हणते, महत्वाचं काम आहे? अगो हो ना, खूप महत्वाचं काम आहे, दे ना जरा फोन प्लीज. नंतर करायचा, फोन अजिबात मिळणार नाही. आणि मला चांगलंच माहिती तुझं काय महत्वाचं काम आहे अद्विक, जरा थांब की रे. त्याची डाळ काय कुठे शिजायला तयार नसते, सगळ्यांकडे मागून थकतो, फोन कुणीही देत नसतं. अद्विक आता मनातल्या मनात विचार करत असतो, कुणाकडे फोन मागू, कोण मला फोन देणार आहे या वेळेला, कोण माझी मदत करणार, किंवा मी फोन मागितला लगेच धर फोन असं म्हणणार. आता हा नवीन बकरा शोधायला तयार सुरुवात करतो. यस, माझा फोन मी रोहिणी आत्याकडे नक्कीच मागू शकतो, तिनेच माझा फोन ठेवलाय ना, मग ती का नाही म्हणणार, ती मला फोन देणार. रोहिणीचं इकडे वकील साहेबांशी बोलणं चाललेलं असतं. वकील साहेब, मला तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचंय, काहीही करून, मी सांगतेय त्या पत्त्यावर यायचंय तुम्ही लगेच. रोहिणीचं आता बोलणं चाललेलं असतं. अद्विक आता रोहिणीकडे मोबाईल मागण्यासाठी येणार असतो. प्रॉपर्टीच्या पेपरचं टेन्शन घेऊ नका हो, अद्विकच्या सह्या होतील, त्या सह्या मी करून घेईन, डोंट वरी. मी काय सांगते ना ते आधी ऐका तुम्ही. पण भेटूया मग बोलूया वकील साहेब, मी ऍड्रेस सेंड करते, तिथे तुम्ही या आधी. त्या मागे अद्विक उभा असतो. रोहिणी इतकी घाबरते, तिला असं वाटतं की आता अद्विकनी काय ऐकलंय आणि काय नाही. त्या फोन दे ना प्लीज. अरे मला जरा फोनवर महत्वाचं बोलायचं. अगं 1 मिनिटाचं काम आहे, दे की जरा फोन. बापरे, याने सगळं ऐकलं की काय, हा सारखा म्हणतोय फोन दे फोन हवाय, फोन दे फोन हवाय. याने नेमकं काय ऐकलं असेल. रोहिणी आता खूपच घाबरलेली असते. फोन मागतोय चेक करायला, वाट लागली माझी. अगं आत्या, मी तुला फोन मागतोय, फोन, तुझं लक्ष कुठे आहे? तुझा फोन का मागेन रे मी? माझा फोन हवाय मला, तो तर मी ठेवून दिलाय आणि कुठे ठेवलाय हे मलाच माहितीये. मी तुला फोन देत नसते. कुणीही तुला सांगणार नाही या फोन कुठे ठेवलाय काय, काही नाही. त्या फक्त कलाशी बोलायचं असतं. जरा धीर धर की रे, कला कला कला, थांब की. तिला भेटशील बोलशील तोपर्यंत धीर धर, कळलं अद्विक? जरा धीर धर. आलेच म्हणून रोहिणी घाईघाईने बाहेर निघून गेलेली असते आणि ती काय त्याला फोन देत नसते. सोहम आता फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. आता अद्विकला कुणीच मिळालेलं नसतं, कोणीच डाळ शिजू दिलेली नसते. आता मात्र सोहमला पकडतो. सोहम ब्रदर, सोहम दादा, मग अशी तू म्हणालास ना मी खूप छान दिसतोय. अरे मग एकदम हॉट दिसतोय तू, 1 नंबर. मग आता माझं काम करशील का तू? प्लीज नाही म्हणू नकोस हा.
पण छान दिसत असणार खरे, पण मला एकदा डोळ्याने बघायचंय, खात्री करून घ्यायची, आणि खात्री केली म्हणजे जरा बरं वाटेल ना मला, आणि मी कसं दिसतोय हेही तिला दाखवायचंय. तेव्हा प्लीज सोहम तुझा फोन मला दे प्लीज. ए दादा, मी तुला फोन बिन काही देत नसतो, आणि प्लीज माझ्या मागं लागू नको, मी तुला फोन काय देणार नाहीये. माझ्या जीवात जीव येईल रे तिला बघितल्यावर. ती कशी दिसतीये, मी कसा दिसतोय, एकमेकांना बघितल्याशिवाय जीवात जीव कसा पडणार. देणारे 1 मिनिट तुझा फोन दे सोहम दादा. अरे पण मी नाही देऊ शकत. ऐक ना सोहम प्लीज. ब्रदर आहे ना, आणि मी पण तुला किती मदत करत होतो, आणि अजूनही करतो, आणि अजूनही करणार. तुला वेळोवेळी मदत करणार सोहम. तू आत्ता मदत करून मला फोन दे प्लीज, अगदी 1 मिनिटासाठी दे. सोहम म्हणतो दादा साहेब एवढी कळवळायची गरज नाहीये, मी तुम्हाला मदत करणार नाही तर कोण करणार. करेक्ट, मग देतोस का फोन सोहम. देईल तुला, पण मला पार्टी द्यायला लागणार, खूप मोठी पार्टी देणार, जंगे पार्टी देणार. तू मला आता फोन दे प्लीज. आता सोहमने सुद्धा आडवा तिडवा केलेला असतो, आणि मग काय कुठे फोन द्यायला तयार झालेला असतो. मला इकडे विचार करतच असते, तेवढ्यात काय फोन वाजलेला असतो. सोहमच्या फोनवरून अद्विकने फोन केलेला असतो, डायरेक्ट व्हिडिओ कॉल केलेला असतो. ही हॅलो म्हणायच्या आधी तो म्हणतो शांत शांत, इथे सगळे लोक आहेत, मी जरा बाहेर जातो, तू आवाज करू नको. ओके ओके. आता अद्विक गपचूप बाहेर चाललेला असतो. फोन घेऊन तो पळून गेलेला असतो बाहेर जाऊन निवांत त्याला बोलायचं असतं आता कलाशी. अरे यार किती घुसमट होते माझी, तुझ्याशी बोलायचं नाही, भांडायचं नाही, बघायचं नाही. काय लावलंय रे या लोकांनी. टोमणे ऐकायचे नाही, चवचव ऐकायची नाही, माझा दिवसच पूर्ण होत नाही बघ. तू जेव्हा भांडशील, काहीतरी मला सुनावशील, तेव्हा कसं बरं वाटतं, आणि मग दिवस संपल्यासारखं वाटतं. आता काहीच नाही ना, अगदी बोर झालंय मला. गप्प बस रे. माझी एक गोष्ट लक्षात आली या चांदेकर, मी तुझ्याशिवाय एकही दिवस जगू शकत नाही, 1 मिनिटही तुला सोडून मी राहू शकत नाही. आता मी कशी राहतीये ना माझं मला माहिती आहे. मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये. सोहम आता काहीतरी खुनवा करत असतो. अरे आपलं लग्न झालं की या गरीबाला एक पार्टी देऊन टाकू. तोंड बघ कसं झालंय त्याचं. जा रे घामाचं बघ. सोहमला आता काढून दिलेलं असतं. मी कसा दिसतोय, द ग्रेट अद्विक चांदेकर. हँडसम दिसतोय ना, एकदम रुबाबदार दिसतोय, एकदम राजबिंडा दिसतोय रे तू. घरच्या लोकांनी कौतुकाचा डोंगर रचला असेल तुझ्या समोर, राजबिंडा वगैरे वगैरे काय काय विशेषणे लावली असतील. अरे मग करणारच, कारण मी कोण आहे. हो माहितीये. कशी दिसतीये, बरी दिसतीये. कसला आहेस रे, म्हण की सुंदर दिसतीये, छान दिसतीये. कधीतरी कौतुक करणार आहे. सारखं मी अद्विक चांदेकर सोबत नाही, मी चांदेकर सोबत लग्न करतीये. तरी मी म्हणत होतो मगाचपासनं काहीतरी मिसिंग आहे, पण काय मिसिंग आहे एक्झॅक्टली मला कळत नव्हतं. आत्ता कुठे माझ्या लक्षात आलंय बघ. चिडली ना, गाल बघ कशी फुगले आणि लाल झालेत बघ. खूप छान दिसती. जा आता, कला लाजलेली असते. जा रे. बरं चांदेकर ऐक, आता तुझ्या आजूबाजूला कोणी नाहीये ना, मला खूप महत्वाचं तुला काहीतरी सांगायचंय. नाहीये बोल की. आता कला सांगायला लागलेली असते, तेवढ्यात काय सोहम पळत पळत येतो आणि अद्विकच्या जवळ उभा राहतो. वेळ संपली, आता तुम्हाला फोन मिळू शकत नाही. आजूबाजूला कोणी नाही, मी स्वतः उभाय, फोनची वेळ संपलीये. यांच्या दोघांची भांडणं चाललेली असता फोन घेण्यावरून, तेवढ्यात काही रोहिणी तिथून पास होताना दिसते. कला म्हणते एवढ्या घाईघाईत, आणि लग्नाला अगदी 2 तास राहिले, रोहिणी मॅडम एवढ्या घाईघाईने कुठे चालल्या. कलाच्या मनात आता शंका आलेली असते, आणि बरोबर या दोघांच्या भांडणामध्ये रोहिणी तिथून मागून जाताना दिसलेली असते कलाला. चांदेकर मी फोन ठेवते आत्ता, तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं ना मला. नाही नंतर सांगते. आणि कलाने फोन ठेवलेला असतो. काल मला चोरून भेटायला आली आणि आज फोन कट केला. हिचं नेमकी चाललंय काय ना, मला खरंच कळतच नाहीये. आता फोन बंद करते आणि रोहिणी मॅडमचं आणि राहुलचं काय चाललंय हे नक्की बघायला लागेल. घाईघाईने पळतच सुटलेली असते. तेवढ्यात काय संगीताला जाऊन धडकते. कले कुठे चालली एवढ्या घाईघाईने. बापरे, घरातून बाहेर पडणं कठीण आहे आता. आई मला काहीतरी सांगायचं. आता काही बी सांगायचं नाही, गौरीहार पूजायचं ना आपल्याला. आता कुठे बी जायचं नाही आणि काही बी सांगायचं नाही. रोहिणी मॅडम खूप विचित्र वागताय, आणि त्यांचं बोलणं बरोबर वाटत नाहीये. वागणं बोलणं अगदी विचित्र आहे त्यांचं. मध्ये चांदेकरांच्या घरी गेली की समज त्यांना सांग, आता काही बी सांगायचं नाही. गौरीहार पूजतीये ती, कलाला कुणी बी डिस्टर्ब करायचं नाही. कला आता विचार करत असते, घरातून बाहेर पडूच कशी मी. आईने तर मला इथे पक्क ठेवलंय की जायचं नाही बाहेर. काहीही झालं तरी मला बाहेर जायचंय. कलाने अशी मनाशी पक्क ठरवलेलं असतं. पूजेसाठी कलाला जबरदस्तीने बसवलेलं असतं संगीताने. आधी पूजा करून घे. पूजा करायला रूम मध्ये बसवते, आणि बाहेरून दरवाजा लॉक करून घेतलेला असतो, कारण ती बाहेर निघून जाऊ नये म्हणून. कलाला खिडकीतून जायला मार्ग मोकळा असतो. तिचं खिडकीकडे लक्ष जातं, आणि पटकन ती आता खिडकीतून पळणार, यात काही शंकाच नाही. कलाने आता पूजन वगैरे केलेलं असतं, आणि देवी आई मला माफ कर, मला जायचंय, ती सुद्धा पूजाच आहे, माझ्या घराचं रक्षण करायचंय.
त्या पूजेमध्ये मला यशस्वी होऊ दे आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा आणि माझे रक्षण कर. मंडोळ्या काढलेल्या असतात आणि त्या पूजेचे तिथेच कलाने ठेवलेले असतात. कला आता ठाम निश्चय करते, काहीही झालं तरी राहुलचं आणि रोहिणी मॅडमचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं म्हणजे आणायचंच. कला आता निघालेली असते. आता गुरुजी आलेले असतात. सोहो म्हणता, या ना, या गुरुजी या. आबा गुरुजी आले. आबा सुद्धा म्हणतात, गुरुजी या, अगदी वेळेवर आलात बघा. सगळी पाहुणी मंडळी आलेली असतात. सगळं व्यवस्थित सेटअप वगैरे, स्टेज सगळं काही छान अशी तयारी झालेली असते. म्हणतात मुहूर्त गाठायला हवा. सरोज म्हणते, हो गुरुजी, ती मंडळी आता येतच असतील. हो, तोपर्यंत थोडीफार तयारी येते, मी करून घेतो, येऊ द्या त्या लोकांना. इकडे आता संगीता म्हणते, मी कलाला घेऊन येते. कलाला घेऊन यायचं म्हणून दार उघडून आतमध्ये बघते तर काय, कले 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 कुठंच दिसत नसते. अगं काजे, जोरात जोरात आता संगीता ओरडत असते आणि रडायला लागलेली असते. खूप घाबरून गेलेली असते ही संगीता, कारण समोर तिला कला दिसतच नसते. दिनकर आलेला असतो, काजल आलेली असते. आई काय झालं? कला बसली होती गौरीहार पूजायला, गेली कुठं? दिसत नाहीये, कुठेतरी ती नक्कीच पळून गेलीये. संगीता घाबरलेली असते. काजल, दिनकर नको ते विचार आता डोक्यात यायला लागलेले असतात. सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली असते आणि सगळ्या पाहुण्या मंडळींना पण कळतं की कला गायब झालीये, कला आहे तिथे नाहीये. पूजा करायची म्हणून रूम मध्ये सोडलेली असते, पण तिथूनही ती पळून गेलेली असते. पाहुणी मंडळी सुद्धा शोधाशोध करायला लागलेली असतात. आता कलाला शोधायचं तरी कुठे? आता काही काहीने कलाला फोन लावण्याचा प्रयत्न करते. कला आता जागेवर पोहोचलेली असते आणि जिन्यावरनं पायऱ्या ती चढतच असते. तेवढ्यात काय संगीता फोन लावते. कला म्हणते, आईचा फोन. आता फोन उचलायचा की नाही हा प्रश्न पडलेला असतो कलाच्या समोर. फोन कट करून टाकलेला असतो आणि परत ती आता वर चाललेली असते. राहुलच्या फ्लॅटचा नंबर किती हे कलाला माहिती असतं. बरोबर तिथेच तिला जायचं असतं. इकडे संगीता म्हणते, फोन उचलत नाहीये, फोन कट करतेय. कुठं गेली असेल ही कला एवढी अचानक? सगळीकडे शोधतात, कला घरी कुठेही दिसत नाही, कारण कला घरी नसतेच. संगीता आता रडायला लागलेली असते आणि खूप काळजी करायला लागलेली असते, कारण कोणालाच माहिती नसतं कला गेली कुठे. तर परत संगीता फोन लावते. कलाने फोन उचलतच नाही, सारखा कट करत असते. आता संगीता रडायला लागलेली असते. कुठं गेली असेल म्हणून नको नको तो विचार आता संगीताच्या मनात यायला लागलेला असतो. गौरीहार पूजत होती म्हणून माझ्या कामाला लागले, पण तेवढ्यात ती कुठं गायब झाली तिचं तिला माहिती. आबा आता इकडे काळजी करायला लागलेले असतात. ही लोक अजून का नाही आली? अद्विक, तुला काही फोन आलता का रे? आबा, मला कसं फोन येणार, माझ्याकडे फोन आहे का? म्हणतो, आबा फोन द्या ना जरा, मी बघतो की कुठपर्यंत आली कुठपर्यंत नाही. द्या इकडे, मी बघतो. हे असू दे म्हणतात. अद्विक, काही गरज नाही तुला फोन द्यायची, उगाच चान्स बघू नको, आम्ही बघतो. सरोज, तुला काही कल्पना आहे का? नाही आबा, मला काहीच माहित नाहीये किंवा कॉन्टॅक्टही झालेला नाहीये आमचा. आबा आता स्वतः फोन लावत असतात. कुठपर्यंत आली ती मंडळी? संगीता आता घाबरलेली असते. आबाजींचा फोन आहे, दिनकरला सांगते. संगीता म्हणते, वय वय, तयारी सगळी झाली, आम्ही निघतोच आहे. कलाची थोडी तयारी बाकी आहे, 10-15 मिनिटात आम्ही लगेच निघणार. आबा म्हणतात, वय वय विनबाई, वेळेवर या, आम्ही इकडे समधी वाट बघतोय. आबा म्हणतात, यायला लागलीये, 10-15 मिनिटात निघणार आहे, पोहोचतीलच ती मंडळी वेळेत. आता सगळ्यांना इकडे दिलासा मिळतो की ते येणार आहे, अजून घरीच आहे, तयारी चालली आहे त्यांची. अद्विक आता विचार करायला लागतो, खरे मगाशीच तयार होती, मग 15 मिनिटं तयार व्हायला वेळ आहे असं का म्हणताय? काही गडबड तर नसेल ना? मिसेस खरे असं खोटं का बोलला की कला तयार होतीये? 15 मिनिटापूर्वीच ती तयार होती. संगीता इकडे म्हणते, काय बाई सांगून येळ मारून नेली, पण कली कुठं गेली? कलीचा आपल्याला शोध घ्यायला लागणार आहे. परत जर फोन आला तर मी काय सांगू? आबाजींना काय सारखं सारखं खोटं बोलू मी? आता संगीताला, दिनकरला प्रश्न पडलेला असतो की आता उत्तर तरी काय द्यायचं या लोकांना. संगीता रडत असते, कुठं गेली माझी कला? दिनकरही बिचारा हताश होतो आणि मी तरी काय सांगू, मला तरी काय माहिती कला कुठे गेली अचानक. नैनीच्या लग्नात बी इग्न आलं होतं, माझ्या कलीने सगळं सावरून नेलं. आता कलीच्या लग्नातच हे असं म्हणल्यावर जीव आता घाबरा व्हायला लागलाय माझा. संगीता आता घाबरलेली असते, माझ्या कलाचं मी काय बी वाईट होऊ देणार नाही. दिनकर म्हणतो, संगीत, त्या मंडळीला खरं खरं सांगून टाकूया आपण. संगीता म्हणते, दिनकरला तुम्ही बरोबर म्हणताय, आपण त्या लोकांना सांगूया, वेळेत काहीतरी हालचाल करतील, लवकरात लवकर कलीचा शोध घेतील. आबासाहेबांना बी सांगते आणि जावई बापूंना बी. संगीता आता हिंमत करते आणि आबाजींना फोन लावलेला असतो. आबाजी म्हणतात, विहीनबाईंचा फोन. आबांनी पटकन फोन उचललेला असतो. संगीता इकडून म्हणते, आबाजी, अद्विकराव आहे का? त्यांच्याशी जरा बोलायचंय मला. आबा म्हणतात, देतो की विहीनबाई, अद्विक इथेच बसलेला आहे. आता आबा लगेच अद्विकला फोन देतात, विहीनबाईंना तुझ्याशी बोलायचंय. कला म्हणतो, हॅलो मिसेस खरे, नमस्कार, बोला. आता संगीता म्हणते, अद्विकराव, आणि रडायला लागलेली असते. अद्विकराव, एक प्रॉब्लेम झालाय, कला घरी नाहीये, पटकन तिने सांगून टाकलेलं असतं. आता अद्विक हे ऐकतो तेव्हा अद्विकला इतका धक्का बसतो की कला घरी नाहीये. आत्ता फोन झाला तेव्हा तर घरी होती. अद्विक म्हणतो, म्हणजे अशी कशी नाहीये ती, आणि ती गेली कुठे एवढी अचानक? संगीता म्हणते, तिचा फोन पण लागत नाहीये आणि ती आता किती वेळचं शोधतोय, ती काय आम्हाला सापडत नाहीये. आता मात्र अद्विकला बिचाऱ्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि काळजी लागायला लागलेली असते.
इकडे कला आता बरोबर राहुल आणि रोहिणीच्या फ्लॅटच्या समोर येऊन उभी राहिलेली असते. तिचा शोध आता संपलेला असतो. फायनली ती रोहिणीच्या फ्लॅट समोर येऊन उभी राहते. कला आता रोहिणीच्या त्या फ्लॅटचं दार उघडते. हळूच असं दार उघडलेलं असतं आणि समोर बघते तर काय, कलाचे डोळे अगदी मोठेचे मोठे तसेच राहिलेले असतात. कलाने काहीतरी जबरदस्त असं समोर बघितलेलं असतं. मित्रांनो, आता हा भाग इथे संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. राहुल, रोहिणी आणि वकील साहेब त्याने एक बोर्ड तयार केलेला असतो. त्यात सगळ्यांचे फोटो लावलेले असतात. राहुल म्हणतो सगळ्यात आधी याला बर्बाद करायचं. मग रोहिणी म्हणत असते की मग सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची. आता यांचं हे सगळं प्लॅनिंग हिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि तेवढ्यात काय कलाचा फोन वाजतो. आता हे रोहिणीने बघितलेलं असतं की कला इथून पळालीये. नाटक संपायच्या आधीच पडदा पाडायला लागणारे राहुल, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. आता कलाच्या जीवाला धोका असतो. कलाने बघितलंय राहुलचं, रोहिणीचं सगळं सत्य हे त्यांनाही माहिती असतं. म्हणून ते खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि आत्ताच्या आत्ता सगळं काही संपवायचंय आपल्याला आणि पडदा पाडायचा असं रोहिणीने राहुलला सांगितलेलं असतं. कला तिथून पळाली तर असते, पण इकडे मात्र अद्विकला टेन्शन आलेलं असतं की कला आता गेली कुठे असणार. कलाने आता फोन लावलेला असतो. चांदेकर, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. आणि फोनवर बोलत घाईघाई स्वतःचा जीव वाचवत ती रस्त्याने पळत असते. तेवढ्यात काय भरधाव वेगाने एक कार आलेली असते अगदी कलाच्या समोर. आणि खरेचा म्हणजे कलाचा ऍक्सिडेंट झालेला असतो. मोठा असा ऍक्सिडेंट झालेला असतो. खूप लोक आसपास जमलेली असतात आणि तिकडे अद्विक फोनवर असतो. त्यामुळे फोन चालूच असतो. अद्विक जोरात ओरडतो खरे, कारण ऍक्सिडेंट झालाय. कला ओरडलीये, गाडी भरधाव वेगाने आले, हे सगळं काही फोनवर त्याला ऐकायला आलेलं असतं. अद्विक भयंकर असा घाबरलेला असतो आणि जोरात खरे असा ओरडतो. सगळी लोक आसपास जमलेली असतात. एक मुलगी मात्र अगदी वेगाने पुढे चाललेली असते. सगळ्या लोकांना सावरत सावरत नेमकी कुणाचा ऍक्सिडेंट झाला हे बघायला ती पुढे चाललेली असते. आता बघूया कलाचा ऍक्सिडेंट झालेला असतो. तिला किती लागले, काय लागले, कलाची काय अवस्था आहे, रोहिणी आणि राहुल कलाच्या बाबतीत काय आणि किती घाणेरडा प्रकार करणार. ती मुलगी आता समोर येऊन उभी राहिलेली असते आणि समोर तो ऍक्सिडेंट बघून ती सुद्धा धक्क्याच असते. आता बघूया ती मुलगी कलाची मदत करणार का. अद्विकला कला सुखरूप सापडणार की अद्विकचं लग्न आत्ता होणार नाही, लग्न तसंच राहणार. राहुल आणि रोहिणी काहीतरी क्रूर प्रकार करणार यात काही शंकाच नाहीये. मित्रांनो, बघूया आता नेमकी काय होणार. हे सगळं बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.